मित्रांनो, स्वातंत्र्यकालीन भारत आणि त्यावेळची परिस्थिती, तुम्ही आहात खानदानी पण तुमच्याकडे आहे थोडीशी पैशाची चणचण। त्याचवेळी तुम्हाला एक श्रीमंत व्हायचं एक रहस्य मिळतं आहे। त्या रहस्यामध्ये आहे एक खजाना मिळालेला, पण तो खजाना आहे श्रापित। आता तो खजाना काढून कसा घ्यायचा हे आपल्या हिरोला समजतं, पण खजाना काढून घ्यायला गेल्यानंतर तिथं कळतं की तिथं बसलाय एक भूत, एक अस्तर नावाचा एक डेमॉन बसलाय, तो खजाना त्याचं रक्षण करायला। आता तो आपला हिरो तो खजाना कसा काढून घेतो आणि तो खजान्याचं काय करतो आणि पुढे आपल्या मुलाबाळांसाठी तो कसं काय काय सगळा सेट करतो, ही आहे पिक्चरची स्टोरी। म्हणजे तुंबाड 2018 साली आला होता। एक हॉरर थ्रिलर आणि एक सस्पेन्स तर नाही पण हॉरर थ्रिलर आणि एक फॅन्टसी कल्ट क्लासिक कॅटेगरीतला जबरदस्त पिक्चर, जो गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा रिलीज झाला। नवरा माझा नवसाचा 2 याचा सगळं आपण असं कशी तरी उलटी करून झाल्यानंतर तुंबाड बघितला आणि पैसा वसूल। त्यावेळी पण मी बघितला होता, पण यावेळी थोडंसं त्यांनी नवीन काहीतरी केलं होतं। VFX आणि CGIचं थोडंसं याच्यामध्ये एडिटिंग केलेलं आहे। आता पिक्चरची स्टोरी बघायला गेलं तर स्टोरी साधी अशी म्हणण्यात नाहीये, एक हॉरर आणि थ्रिलर एलिमेंट याच्यामध्ये आहे। आता तसं ऐकायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला सोपं वाटतं की बाबा एक गरीब कुटुंब आहे, गरीब नाही पण मध्यमवर्गीय एक कुटुंब आहे आणि त्यामध्ये त्याला खजाना त्याचा सापडतो, पण खजाना तो शोधायचा कुठं आणि काढून कसा घ्यायचा, कारण त्या खजान्यावर पूर्णपणे वचपा धरून बसलाय एक भूत। आता ते भूत ह्याच्यामध्ये जे बनवलेलं आहे ना, ते VFXच्या मदतीनं बनवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी ते प्रोस्थेटिक यूज करणार होते। प्रोस्थेटिक म्हणजे काय, एक माणूस आणि त्या माणसाला सगळं काय असा मेकअप वगैरे करायचा होता। हे 2018 साली करायचं ठरवलं होतं, पण ते सगळं थोडंसं अवघड होत गेलं आणि त्यांनी VFXची मदत घेतली। पण काय कॅरेक्टर बनवलंय ते अस्तरचं कॅरेक्टर, ते बघत असताना तुमच्या अंगावर काटा नक्कीच येणार। आणि पिक्चरची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरला तुम्ही तिथं जुळवून घेणार स्वतःला। जो काय विनायक ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे पिक्चरचा लीड रोल, तिथं तुम्ही स्वतःला ठेवून बघणार। तो जो काय ऍक्शन घेत असतोय ते तुम्हाला योग्यच वाटत असणार, आणि परत दुसऱ्या बाजूने बघायला गेलं ना, तिथं तुम्हाला वाटणार अरे हे काय तर चुकीचं करते, पण आतमध्ये तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जरी असता तरी तेच केलं असतं। आता ते कशासाठी केलं असतं, लोभ। माणसाच्या मनामध्ये एक लोभ लपलेला असतो आणि लोभ हे सर्वाचं कारण असतं। तुम्हाला आठवते का लहानपणी एक आपण लोभी कुत्रा याची एक स्टोरी आठवली, आठवते का तुम्हाला, जो असं पुलावरून जात असतो, त्या तोंडात हाडूक असतं आणि तो भुंकायला जातो त्याच्याच प्रतिबिंबाला आणि तो पण तुकडा पडतो। आता ह्या लोभाला धरूनच डायरेक्टरने अशीच पिक्चर बनवलाय, काय म्हणजे खतरनाक। हा पिक्चर तुमचा फुल पैसा वसूल करणार, पैसा वसूल नाही मी तर म्हणतोय, तुम्ही पिक्चर बघून झाल्यानंतर ह्या डायरेक्टरला तुम्ही डोनेट कराल आणि पिक्चर संपलं त्यावेळी असं येतं स्क्रीनवर, तुंबाड 2 कमिंग सून। पिक्चरमध्ये सगळं काही तुम्हाला म्हणजे एक ऑर्गॅझम देण्यासारखं आहे, तुम्हाला असं सुख देतं, एक सुख अल्टिमेट लेवलचं। एकही मिनिट एकही सेकंद असं तुम्हाला वाटणार नाही की पिक्चर कुठतरी बोर होतोय। याला म्हणायचा पैसा वसूल पिक्चर। बाकी सगळ्याच बाजूनं पिक्चरचं जे काही लोकेशन आहे, पिक्चरचं जे काही म्हणजे स्क्रीन प्ले आहे, ॲक्टिंग आहे, ॲक्टिंगच्या बाबतीत तर नादच नाही करायचा। आता सगळ्यात मोठं काय, हा मराठीत येणार होता पिक्चर, बरं झालं मराठीत आला नाही, कारण का सध्या मराठी इंडस्ट्रीची काय वाट लागली ते आपल्याला चांगलंच माहिती आहे। आता ते पण का डायरेक्टर प्रोड्युसर यांच्यामुळेच वाट लागली। जर हा पिक्चर मराठीत आला असता तर खरोखर आपटला असता, हिंदीत आला ते एक नंबरच झालं, कारण त्यावेळी पिक्चरनं म्हणजे 3 कोटीत बनला होता, 5-6 कोटी मिळवले, पण आता परत रिलीज होतोय, झालाय पण, आणि एक जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय। तर माझी पण तुम्हाला हात जोडून अशी विनंती आहे की थिएटरला जावा आणि हा पिक्चर बघा, पूर्ण पैसा वसूल आहे पिक्चर। आणि असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। शेवटी सर्वात महत्त्वाचं, स्टे हेल्दी, स्टे हॅपी, निरोगी राहा आणि आनंदी पण राहा।